आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, आमच्या बाप्पा, आज आम्ही तुझे आभार मानतो. मागील आठवड्यात आमचा तू सांभाळ केलास, तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला तू दिलीस. आज आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. तुला आम्ही धन्यवाद देतो. आज होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर. पवित्र परमेश्वरा, आजचं येणारं वचन, आजचा संदेश, आजचं गीत गाणं, आजची प्रार्थना, सर्व काही तुझ्या गौरवासाठी तू करून घे. पवित्र बाप्पा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आज ज्या आमच्या भावांनी बहिणींनी भक्तीमध्ये भाग घेतला आहे, ऑनलाईन भक्ती पाहत आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाते हैं आशा के द्वार. मेरी जिंदगी की हर परेशानी में खुल जाते हैं आशा के द्वार. कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जान भी न देनी पड़े. कभी ना हटूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जान भी न देनी पड़े. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा, उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा, प्रभु का धन्यवाद करूंगा. I have found a friend in Jesus, he's everything to me. He's the
fairest of ten thousand to my soul. It's the fairest of 10,000 to my soul. स्तोत्रसंहिता 47 वचन 1 ते 9. देव अखिल पृथ्वीचा राजा, अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दाने देवाचा जय जयकार करा, कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, तो राष्ट्रांस आमच्या पायाखाली घालवितो. त्याच्या आवडत्या याकोबास ज्या वतनाचा अभिमान होता ते त्याने आम्हासाठी निवडले आहे. जे घोष होत असता देव वर गेला आहे, कर्णाचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रावर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र राजसनावर बसला आहे. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत. अब्रामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे, कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो परमथोर आहे. आमेन. लूक याचा 18वा अध्याय वचन 35 ते 43. येशूचे एका आंधळाला दृष्टी दान. तो यरीहो जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागीत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेथकर जवळून जात आहे. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटाविले. तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभू, मला पुन्हा दृष्टी यावी. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णन त्याच्या मागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले. आमेन. प्रियांनो, आज देवाचे आम्ही आभार मानूया. देवानं त्याची कृपा आम्हाला दिली. देव आम्हाला ह्या जगामध्ये राखतो आहे आणि त्याच्या वचनाच्या कृपेमध्ये तो चालवितो. प्रियांनो, आज या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, परमेश्वर देवबाप ह्या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो आहे की जीवनामध्ये आम्ही देवाबरोबर असावं. ह्या जगामध्ये आम्ही परमेश्वराबरोबर असावं. सदैव परमेश्वरासोबत आम्ही जगामध्ये चालावं. जीवनामध्ये चढ उतारीचे प्रसंग येतात, अडीअडचणीचे प्रसंग येतात. त्यावेळेस आम्ही वचनातून आम्ही अभ्यास करावा. प्रियांनो, परमेश्वराचे सेवक अनेक अडचणीतून, संकटातून गेलेत आणि परमेश्वरानं त्यांचं सहाय्य केलं. आजही प्रियांनो, परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवणारे लोक आहात आणि या वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलू इच्छितो. आज तुम्ही तुमचं अंतःकरण हे वचन ऐकून घेण्यासाठी तयार केलं आहे का? प्रियांनो, परमेश्वर आज तुमच्याशी बोलू इच्छितो आहे. त्याचं वचन तुम्हाला तो देऊ इच्छितो आहे की तुम्ही या वचनामध्ये अधिक वाढावं,
ह्या वचनाचा तुम्ही अभ्यास करावा, तुम्ही आशीर्वादित व्हावं आणि तुमच्याद्वारे इतरांना तुम्ही आशीर्वादित करावं. प्रियांनो, देवाच्या वचनाद्वारे माणसाला संजीवन प्राप्त होते आणि देव ह्या वचनाद्वारे माणसाला ह्या जगामध्ये शक्ती पुरवतो. प्रियांनो, आज हे वचन ऐकून तुम्ही देवाच्या सामर्थ्यामध्ये, देवाच्या कृपेमध्ये, देवाच्या सामर्थ्यामध्ये संजीवित व्हा, कारण देव आमच्यावर प्रेम करतो आहे. प्रियांनो, आज परमेश्वराचे आम्ही आभार मानावे, परमेश्वराच्या कृपेमध्ये आम्ही वाढावं. प्रियांनो, आम्ही आमचा जास्तीत जास्त वेळ पवित्र शास्त्र अभ्यास करण्यामध्ये घालवावा, आम्ही आमचा वेळ प्रार्थनेमध्ये घालवावा आणि देवाच्या वचनाचा आम्ही अभ्यास करावा. आज या वचनावर आम्ही मनन करत असताना स्तोत्र 47 मध्ये स्तोत्र करता परमेश्वराची स्तुती करतो. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा, कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, तो राष्ट्रास आमच्या पायाखाली घालतो. त्याच्या आवडत्या याकोबास ज्या वतनाचा अभिमान होता ते त्याने आम्हासाठी निवडले आहे. प्रियांनो, स्तोत्र करता परमेश्वराची स्तुती करतो आणि तो म्हणतो की हो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दाने देवाचा जय जयकार करा. प्रियांनो, तुम्ही देवाची स्तुती करण्याआधी उत्साहित व्हा, आनंदित व्हा. जेव्हा आम्ही उत्साहित होतो, आनंदित होतो, त्यावेळेस आम्ही देवाचा धन्यवाद आनंदाने करू शकतो. प्रियांनो, तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल का काळजी करता? तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल का काळजी करता? तुम्ही इतर गोष्टींबद्दल का काळजी करता? तुम्ही उत्साहित व्हा, आनंदित व्हा, कारण देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही आपली सर्व चिंता आणि काळजी त्याच्यावर टाका, कारण देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही आनंदित व्हा आणि देवाची स्तुती, देवाची सेवा आनंदाने करा. स्तोत्र 47 मध्ये स्तोत्र करता या वचनामध्ये लिहितो की सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. उत्साहाचे शब्द तुम्ही स्वतःला आनंदित करा. प्रियांनो, आणि आज आम्ही या वचनाद्वारे देवाला धन्यवाद देत असताना, प्रियांनो, तुमच्या काळज्या, तुमच्या गरजा, तुमच्या आवश्यकता देवाला माहिती आहे. आणि म्हणूनच मत्तयाचा 6 अध्याय आणि वचन 25 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की या गोष्टीची चिंता करू नका, काळजी करू नका. प्रियांनो, तुम्हाला देवाने निवडला आहे, तुम्ही देवाचे लोक आहात आणि तुम्ही स्वतःला प्रार्थनेमध्ये ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, देवाला या सर्व गोष्टी माहिती आहेत आणि तो या सर्व गोष्टी पुरवण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. प्रियांनो, आणि म्हणून स्तोत्र करता ह्या वचनामध्ये लिहितो की अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. प्रियांनो, उत्साहाच्या शब्दांनी, आनंदाच्या शब्दांनी देवाला धन्यवाद द्या, देवाची स्तुती करा. खिन्न होऊ नका, चिंताक्रांत होऊ नका. या सर्व गोष्टीची काळजी
तुमचा परमेश्वर घेणार आणि तो त्याच्या भांडारातून या सर्व गोष्टी तुम्हाला पुरवून देणार. आणि म्हणून तुम्ही चिंताक्रांत होऊ नका, उत्साहित व्हा, कारण देव तुमच्या बरोबर आहे. देवानं तुम्हाला बोलावलाय. तुम्ही देवाकडे पहा, त्याच्या पुत्राच्या वधस्तंभाकडे पहा. तुम्ही आपली दृष्टी परमेश्वराकडे केंद्रित करा प्रिया, आणि तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. आनंदाने उत्साहाने परमेश्वराची स्तुती करा. आनंदाने परमेश्वराला धन्यवाद द्या आणि आनंदाने व हर्षाने त्याची सेवा करा. परमेश्वर कार्य करतो आहे, शांत रहा. परमेश्वर कार्य करतो आहे, शांत रहा. परमेश्वरानं तुमची प्रार्थना ऐकली आहे, शांत रहा. परमेश्वर तुमच्या सर्व गरजा त्याच्या भांडारातून पुरवून देणार आहे, शांत रहा. त्याची सेवा जिवे भावे करा, त्याची स्तुती करा आणि त्याला उंचवा. त्याला उंच करा, कारण परमेश्वर आमचा देव आहे. तो कधीच आम्हाला सोडणार नाही आणि टाकणार नाही. प्रियांनो, मत्ती याचा 6वा अध्याय आणि वचन 33 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियांनो, चिंताक्रांत होऊ नका, कष्टी होऊ नका, दुःखी होऊ नका. तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती परमेश्वराला माहिती आहे. प्रियांनो, त्या देवाचे चमत्कार आठवा. तो देव प्रभू येशू ख्रिस्त चमत्कार करणारा परमेश्वराचा पुत्र आहे, देव आहे. प्रियांनो, तो अद्भुत गोष्टी करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियांनो, त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यात झटा. प्रियांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला तो पुरवून देईल. त्याने तुम्हाला बोलवलं आहे ना, त्याने तुम्हाला राखलं आहे ना, तो तुम्हाला चालवितो आहे ना. मग तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण परमेश्वर देव हा आपल्या लोकांवर कृपा करणारा परमेश्वर आहे. आज या वचनावर आम्ही मनन करत आहोत. कदाचित प्रियांनो, तुम्ही ह्या दिवसामध्ये काळजीमध्ये असाल, चिंताक्रांत झाला असाल, पण परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रियांनो, तो परमेश्वर देवबाप तुमच्या हातास शक्ती पुरवेल. तो परमेश्वर देवबाप तुम्हाला त्याची कृपा देईल. परमेश्वरावर तुम्ही अवलंबून राहा. प्रियांनो, तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. तुम्ही देवाला आपलं जीवन समर्पित केलं आहे. देवाच्या पुत्राचं ते जीवन. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि तो एक त्यागमय जीवन जगला. प्रियांनो, इतरांची सेवा त्याने केली आणि या सर्व सेवेच्या द्वारे त्याने परमेश्वराचे गौरव केले. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व काही आमच्या गौरवासाठी नाही,
तर आम्ही आमच्या परमेश्वराच्या गौरवासाठी सेवा करावी. आमच्याद्वारे आम्ही त्या परमेश्वराला उंच करावं. आमच्या सेवेच्या द्वारे आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करावं. प्रियांनो, आज आम्ही आनंदित झालं पाहिजे. स्तोत्रकर्ता स्तोत्र 47 आणि वचन 1 मध्ये लिहितो की अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान व सार्वभौम राजा आहे. प्रियांनो, आपल्या जीवनाच्या द्वारे त्याचं कार्य घडावं. आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्ताला वाढवावं. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित केलेलं आहे, आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो आहोत, त्याची सेवा करतो आहोत. प्रियांनो, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला ह्या सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. परमेश्वर देवबाप त्या सर्व तुमच्या गरजा पुरवून देईल. कारण तो दयाळू परमेश्वर आहे. आज ह्या वचनामध्ये पुढे जात असताना लूक याचा 18वा अध्याय आणि वचन 41 मध्ये येशूने त्या आंधळ्याला विचारले की मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. तो आंधळा प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला, मला पुन्हा दृष्टी यावी प्रभू. येशूने त्या आंधळ्याला बरे केले. प्रभू येशू ख्रिस्ताने आंधळ्याला बरं केलं. त्या आंधळ्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती केली, मला दृष्टी यावी प्रभू. प्रियांनो, आज तुम्ही चिंताक्रांत झाला आहात. तुम्हाला कदाचित मरणाची भीती वाटत असेल. तुम्ही चिंताक्रांत झाला असाल. जीवन देणाऱ्या ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा. प्रियांनो, तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. तुमची सर्व चिंता तुम्ही परमेश्वराच्या हातात द्या, ख्रिस्ताच्या हातात सोपवा. प्रियांनो, आणि या सर्व गोष्टीचं उत्तर तुम्हाला परमेश्वरानं दिलं आहे असा विश्वास ठेवा. प्रियांनो, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारच. परमेश्वर तुम्हाला केव्हाच निराश करणार नाही. तो अद्भुत कार्य करतो. आणि येशू ख्रिस्ताकडे त्या आंधळ्याने विनंती केली की मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी प्रभू. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्या आंधळ्याला बरं केलं. प्रियांनो, प्रभू तुम्हाला शक्ती देण्यासाठी सामर्थ्यवान आहे. प्रभू तुमच्या सर्व गरजा पुरवण्यासाठी सामर्थ्यवान आहे. प्रभू तुम्हाला त्याच्या अनुग्रहात चालवण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की शल्मोन, ज्याला परमेश्वराने राजा केलं, त्याचा बाप शल्मोन राजाचा बाप दावीद, परमेश्वरानं दावीदाला राजा केलं, शल्मोनाला राजा केलं. प्रियांनो, त्यांना परमेश्वराने जगामध्ये उंचावलं. प्रिय,
तो परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. प्रिय, आज तुम्ही स्वतःला त्याच्या विश्वासामध्ये ठेवा. प्रियांनो, आज ज्या वेळेस आम्ही वचनाचा अभ्यास करतो, प्रियांनो, वचनाचं पाठांतर करा, वचनावर मनन करा. तुमच्या जीवनामध्ये बदल आला पाहिजे. हा बदल इतरांना दिसला पाहिजे. तुमच्यामधलं परिवर्तन इतरांना दिसलं पाहिजे. प्रियांनो, जगामध्ये तुम्ही आहात आणि तुमच्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्त इतरांना दिसावा. प्रियांनो, आज आम्ही या वचनावर मनन करत असताना मत्तयाचा 6 अध्याय आणि वचन 33 मध्ये येशू म्हणाले की तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. जगातल्या सर्व गोष्टी परमेश्वर तुमच्याकडे पाठवून देईल. प्रिय, तुम्ही त्याचं राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा. स्तोत्रकर्ता स्तोत्र 47 मध्ये देवाला धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो. प्रियांनो, तुम्ही उत्साहित व्हा, आनंदित व्हा. आनंदाने परमेश्वराची स्तुती करा, सेवा करा. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा, कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान व सार्वभौम राजा आहे. तो लोकास आमच्या ताब्यात देतो, तो राष्ट्रास आमच्या पायाखाली घालतो. त्याच्या आवडत्या याकोबास ज्या वतनाचा अभिमान होता ते त्याने आम्हासाठी निवडले आहे. प्रियांनो, तुम्ही जिथं आहात ते स्थान देवाने तुमच्यासाठी निवडलं आहे. म्हणून तुम्ही आपल्या जीवनात ख्रिस्ताला उंच करा. तुम्ही सर्व तुमची चिंता परमेश्वरावर टाका. परमेश्वर तुम्हाला त्याच्या भांडारातून सर्व गोष्टीचा पुरवठा करेल आणि आनंदाने त्याची सेवा करा. येशूची सेवा आवडे, गेलो सुवेळी त्याकडे. तो दावी फार करुणा, माझ्यात दोष मावेना. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना. धन्यवाद धन्यवाद, प्रभूने केला जय उद्धार. केला करार निश्चये, दिली प्रभूने अभये. अंदेशा का आता जीवा, विसावा घे जा गौरवा. धन्यवाद धन्यवाद, जय सारा गेला पाप भार. सतत आता प्रार्थना, स्तुती आनंद सरेना.
धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार तो राहू दे जवळी नित्याने तोची सांभाळी सुखद स्वर्गीयानुनी ठेविल तो स्वसदनी धन्यवाद धन्यवाद जय सारा गेला पाप भार सतत आता प्रार्थना स्तुती आनंद सरेना धन्यवाद धन्यवाद प्रभूने केला जय उद्धार. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो पवित्र बाप्पा. आज या भक्तीमध्ये तुझे आशीर्वाद आमच्या भावांना बहिणींना तू लाभू दिलेस प्रभू. या वचनाद्वारे तू आमच्या भावा बहिणींच्या गरजा पुरवलेल्या आहेस असा आम्ही विश्वास ठेवला आहे परमेश्वरा. आज या वचनाद्वारे आमच्या भावांशी बहिणींशी तू बोललास, त्यांना धीर दिलास. आम्ही तुझे आभार मानतो पवित्र बाप्पा. जे आजारी आहेत त्यांना आज तू बरं कर. अनेक समस्यामध्ये सापडलेले आहेत, त्यांच्या समस्या तू दूर कर. अडचणीमध्ये आहेत, त्यांच्या गरजा तुझ्या पवित्र भांडारातून पुरव परमेश्वरा. या जगामध्ये तू आमची काळजी घेतोस. तुझा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी तू या जगामध्ये पाठवलास आणि त्याने आमची सर्व पापे आपल्यावर घेतली आणि आमच्यासाठी त्याने वधस्तंभावर प्राण दिला आणि तो आमच्यासाठी तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू. आज ही भक्ती आमच्या सर्व भावा बहिणींसाठी तू आशीर्वादाची केलीस. आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. ज्या सर्वांनी भक्तीमध्ये भाग घेतला त्या सर्वांना तू आशीर्वाद दिलेस. आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तुझ्याकडून सहाय्य मागतो. प्रत्येकाचं मन आनंदाने भरून टाक परमेश्वरा, की त्यांनी तुझ्या सेवेमध्ये वाढावं, त्यांनी तुझ्या वचनामध्ये वाढावं परमेश्वरा. आणि पापाच्या सर्व प्रसंगापासून त्यांनी स्वतःला दूर राखावं. पापाच्या सर्व बंधनातून त्यांनी स्वतःला दूर करावं. पवित्र बाप्पा, हा आठवडा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचा असा कर. प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कृपेमध्ये वाढव परमेश्वरा. जिथं आमचे भाऊ बहिणी कामासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी जाणं येणं करतील, कामावर असतील प्रभू, सर्वांचा तू सांभाळ कर. विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रभू, ह्या आठवड्यात सर्वांच्या कामकाजात सहाय्य कर. शेतीवाडी आणि त्याच प्रकारे प्रभू सर्व काम धंदा नोकरी आशीर्वादाची अशी कर परमेश्वरा. या दिवसात विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असताना त्या सर्वांचं तू सहाय्य कर परमेश्वरा. तुझी कृपा आणि आशीर्वाद दे. आम्ही प्रार्थना करतो या आठवड्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे परमेश्वरा, त्या सर्वांसाठी तुझी कृपा आणि आशीर्वाद मागतो. आणि विशेष आम्ही प्रार्थना करतो ज्यांचे या आठवड्यामध्ये लग्न आहेत परमेश्वरा, होणारा हे लग्न विधी, होणारा हा लग्न समारंभ तुझ्या पवित्र नावामध्ये आशीर्वादित कर परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो विशेष आमच्या सर्व सेवेसाठी, मिरियम सोशल ट्रस्टच्या सामाजिक संस्थेसाठी तुझा आशीर्वाद मागतो. या संस्थेचे सर्व ट्रस्टी आणि सर्व सेवकगण या सर्वांसाठी तुझा आशीर्वाद मागतो परमेश्वरा. जे आमचे बहीण भाऊ आमच्यासाठी प्रार्थना करतात त्या सर्वांसाठी तुझी कृपा आणि आशीर्वाद मागतो परमेश्वरा. जीजस चर्च साठी प्रार्थना करतो आहोत. विशेष आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा,
जीसस चर्चच्या सेवेसाठी, कार्यासाठी तुझा आशीर्वाद मागत असताना चर्चचं दार जुनं झालं आहे परमेश्वर. चर्चच्या दारासाठी आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. विशेष या चर्चच्या दारावर तुझा आशीर्वाद दे प्रभू. या चर्चचं दार नवीन बसवण्यात यावं त्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्याच प्रकारे चर्चचं प्लॅस्टर आहे परमेश्वर. चर्चच्या भिंतीचं प्लॅस्टर खराब झालं आहे. त्याही कार्यासाठी आम्ही तुझी कृपा आणि आशीर्वाद मागतो परमेश्वरा. आज ज्या सर्वांनी भक्तीमध्ये भाग घेतला त्या सर्वांसाठी तुझा आशीर्वाद मागत असताना जीसस चर्चच्या सर्व सेवेसाठी, सर्व मंडळीतील लोकांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, मंडळीतील सर्व सभासदांवर तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा. आम्ही प्रार्थना करतो वचनाचं कुंपण दे. आम्ही प्रार्थना करतो तुझी कृपा आणि आशीर्वाद दे बाप्पा. आम्ही प्रार्थना करतो जीसस चर्च पानसरे वस्ती दौंड येथील सर्व सेवेसाठी, त्याच प्रकारे मंडळीतील सर्व सभासदांसाठी, संडे स्कूलच्या मुलांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. आम्ही प्रार्थना करतो देव बाप्पा फलटण येथील जीसस चर्च मिनिस्ट्रीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. डाळज येथील चर्च मिनिस्ट्रीसाठी तुझा आम्ही आशीर्वाद मागतो परमेश्वरा. विशेष आम्ही प्रार्थना करतो या दिवसामध्ये तुझी उपस्थिती सर्व लहान थोरांसोबत असू दे. वचनाचं कुंपण दे. आज विशेष सर्वांचं सहाय्य कर. या आठवड्यामध्ये तुझ्या कृपेमध्ये सर्वांना तू राख आणि चालव परमेश्वरा. आज सर्वांचं सहाय्य कर की त्यांनी स्वतःला तुझ्या वचनामध्ये राखावं. सर्वांचं सहाय्य कर प्रभू की तुझ्या वचनामध्ये प्रत्येकाने चालावं. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देव बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या सर्व लहान थोरांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.